असतो त्यावेळेस आपल्या म्हणजे मुलींच्या बॉडीमध्ये 6 to 7 मिलियन एग्ज असतात. जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा 1 to मिलियन एग्ज होतात. त्यानंतर प्युबर्टीला 3 ते 5 लाख एग्ज होतात, म्हणजे किती कमी होत जातात. आणि ज्यावेळेस तुमचं ऍक्च्युअली लग्न होतं त्यावेळेस 40 ते 50,000 एग्ज असतात. नंतर हळूहळू कमी होत होत फक्त 25,000 एग्ज होतात. आणि एव्हरी सायकलमध्ये हे एग्ज मॅच्युअर होतात आणि त्यांची क्वालिटी खराब होत जाते. म्हणून जेवढं तुम्ही फास्ट कराल आणि एज सोबत तुम्हाला PCOS, थायरॉइड, प्रेग्नन्सी रिस्क असे प्रॉब्लेम सुद्धा फेस करावे लागतात. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला बायोलॉजिकली समजून घ्यायला पाहिजे की का मी असं सांगत आहे. नेक्स्ट, बॉईज, नाव यू पे अटेन्शन हिअर. सो युअर आयडियल एज ॲज आय से 27 to 32 years. सो यावेळेस आपण सगळे ॲडल्ट्स आहोत आणि आपण हे बायोलॉजिकल पॉइंट्स इथे डिस्कस करत आहोत. सो बेस्ट स्पर्म क्वालिटी अँड एनर्जी लाईज इन दिस एज ग्रुप. इमोशनल मॅच्युरिटी अँड फायनान्शियल स्टेबिलिटी पण त्या. सो हे जे तुमचं एज आहे हे परफेक्ट एज आहे. यू नो युअर सेल्फ बेटर, यू कॅन कम्युनिकेट मॅच्युअरली अँड यू आर रेडी टू ग्रो विथ समवन. सो इमोशनल मॅच्युरिटी असतो त्यावेळेस